मित्रांनो नमस्कार. आपण जेवताना रोज गव्हाची चपाती खातो, पण बहुतांश जणांना याची कल्पनाच नसते की आपलं पोट भरणारी ही चपाती कालांतराने शरीरात मोठे आजारपण निर्माण करते. पण थोडंसं हुशार बनून जर आपण या चपातीमध्ये थोडे बदल केले तर हीच चपाती आजार वाढवण्याच्या ऐवजी अनेक आजारांना शरीरातून दूर देखील करते. जर चपातीच आपल्या शरीरात औषधासारखं काम करू लागली तर शरीरासाठी हे एक वरदान असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 6 शक्तिशाली पदार्थ सांगणार आहे, जे तुम्ही गव्हाच्या पिठात मिसळले तर त्याच्यापासून बनलेली भाकरी किंवा चपाती तुमच्या आरोग्याला मोठा फायदा देईल आणि अनेक शारीरिक आजार आपल्यापासून कायमचे दूर ठेवेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या 6 पदार्थांची सविस्तर माहिती सांगणार आहे. या पदार्थांपासून आपल्याला काय फायदा होतो, कशा प्रकारे तुम्ही तुमच्या पिठात मिसळून हे पदार्थ खाऊ शकता आणि आपल्याच अन्नाला आपल्या आरोग्याचं सुरक्षा कवच बनवू शकता, हे पूर्ण डिटेलमध्ये बघूयात. त्याआधी मी जीवन ऊर्जामध्ये तुमचं स्वागत करतो. जीवन ऊर्जातील नैसर्गिक उपचारांच्या मदतीने गुडघेदुखीने त्रासलेल्या शेकडो व्यक्तींना पुन्हा वेदनामुक्त जीवन मिळालं आहे. आपण आज जे पदार्थ बघणार आहोत त्यातील सर्वात पहिला पदार्थ आहे कढीपत्ता. कढीपत्ता तुमच्या जेवणाला फक्त चविष्टच बनवत नाही, तर ही पाने आपल्या आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त असतात. कढीपत्त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याने वाढलेली ब्लड शुगर कंट्रोलमध्ये येते. मित्रांनो, अभ्यासानुसार कढीपत्ता शुगर पेशंटसाठी एका वरदानापेक्षा कमी नसतो. कढीपत्ता शुगर कंट्रोल करण्याबरोबरच शरीरात इन्सुलिन तयार करण्यासही मदत करतो. कढीपत्त्याच्या वापराने लिव्हर आणि पचनसंस्था मजबूत राहते, ज्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होऊन मेटाबॉलिझम सुधारतं. अभ्यासातून तर असं पण समोर आलंय की कढीपत्ता वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त असतो. नियमित कढीपत्ता खाल्ल्याने केस गळती थांबून नवीन नवीन केस उगवायला लागतात. जर तुम्ही कढीपत्त्याच्या पानांची बारीक पावडर बनवून तुमच्या पिठामध्ये मिक्स केली तर याचे शरीराला अगणित फायदे मिळतात. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कढीपत्ता कडक उन्हामध्ये वाळवायचा आहे. 2 दिवसात सगळं पाणी उडून जाईल आणि कढीपत्ता पूर्णपणे ड्राय होईल. त्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये याची पावडर बनवून आता जेव्हा तुम्ही कणिक मळायला घेताल त्यावेळेस पिठामध्ये 1 चमचा कढीपत्त्याची पावडर मिसळा आणि मग त्याची चपाती बनवा. कढीपत्ता जास्त मिसळायचा नाहीये, नाहीतर चपाती कडू लागेल. पण जर तुम्ही कढीपत्त्याला कमी प्रमाणात मिसळलं तर बघा तुमच्या चपात्या किती टेस्टी बनतील आणि आरोग्यालाही भरपूर फायदा देतील. जर तुम्हाला कढीपत्ता पावडर घरी बनवायची नसेल तर ही आयुर्वेदिक दुकानातही सहज उपलब्ध असते. ज्या लोकांना ब्लड शुगर आहे आणि ज्यांना ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवायचे आहे, जे प्री डायबेटिक आहेत किंवा ज्या लोकांचं पचन व्यवस्थित होत नाहीये, ज्यांना वजन कमी करायचं आहे, या सर्वांसाठी कढीपत्त्याची पावडर मिक्स केलेली चपाती अत्यंत फायदेशीर असते. अशा लोकांनी आपल्या आहारात ही चपाती जरूर खायला पाहिजे. मित्रांनो, याच्यानंतर पुढचा नंबर आहे फ्लेक्स सीड्स म्हणजेच जवसाच्या बियांचा. जवस आपल्या 2 अवयवांसाठी अत्यंत फायदेशीर असतात. पहिलं आहे हृदयाचं आरोग्य आणि दुसरं आहे सांध्यांचं आरोग्य. जर तुम्हाला हृदयासंबंधित कुठले आजार असतील किंवा हाडं कमजोर झाली असतील, हाडे एकमेकांवर घासली जात असतील, तर तुम्ही तुमच्या पिठात जवस मिसळून खाल्ले पाहिजेत. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, जे नसांना लवचिक बनवतं, बीपी कंट्रोलमध्ये ठेवतं आणि हाडांमधलं वंगण वाढवून सोज आणि वेदना कमी करतं. जवसाला पिठात मिसळण्याआधी तुम्हाला सगळ्यात पहिले जवसाला तव्यावर भाजून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये याची बारीक पूड बनवायची. आता प्रत्येक 4 चपातीच्या पिठात जवळपास 1 चमचा ही जवसाची पावडर मिसळायची आहे आणि याच्या चपात्या बनवून खायच्या आहेत. जवसाच्या बिया थोड्या तेलकट असतात, त्यामुळे तुमच्या चपातीला एक वेगळ्या प्रकारचा फ्लेवर येईल, एक वेगळी टेस्ट येईल, जी तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि मित्रांनो, याच्यानंतर पिठामध्ये मिसळायचा तिसरा पदार्थ आहे अजवाईन म्हणजेच ओवा. ओवा पोटातली उष्णता, गॅसेस आणि ॲसिडिटीवरचं रामबाण औषध असतं आणि म्हणूनच या चपातीमध्ये टाकून खाल्लं तर पोटाच्या त्रासांवर मोठा आराम मिळतो. ओव्याला चपातीच्या पिठात मिक्स करण्याआधी सगळ्यात पहिले ओवा तव्यावर थोडा भाजून घ्यायचा आहे आणि त्याची मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून एका बाटलीत भरून ठेवायची आहे. आता तुम्ही या ओवा पावडरला डायरेक्ट पिठामध्ये मिक्स करू शकता आणि याच्या चपात्या बनवू शकता. ओवा चवीला स्ट्रॉंग असतो, त्यामुळे सुरुवातीला थोडा कमी ओवा वापरा. तुम्हाला ॲसिडिटी किंवा पोटाचे त्रास किती प्रमाणात आहेत हे लक्षात घेऊन तुम्ही ओव्याला तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. पण जनरली अर्धा किलो पिठामध्ये
1 चमचा ओव्याची पावडर मिक्स करणे योग्य असते. आता यानंतर पुढचा पदार्थ जो तुमच्या गव्हाच्या पिठात मिक्स करून तुम्ही खाऊ शकता तो आहे तीळ. मित्रांनो, तीळ आपल्या हाडांसाठी अत्यंत फायदेशीर असतात. तिळांमध्ये भरपूर कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट असतात जे हाडांना जाड आणि मजबूत बनवतात. तीळ उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे हिवाळ्यात तीळ खाणे लोक पसंत करतात आणि हिवाळ्यात जर तुम्ही याला पिठामध्ये मिक्स केलं तर तुम्हाला त्याचे अगणित फायदे सुद्धा मिळतील. तीळ तुमच्या चपातीच्या मिठात मिक्स करण्याआधी सगळ्यात पहिले तुम्हाला तिळाला तव्यावर थोडं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये याची बारीक पावडर बनवायची आहे. अर्धा किलो चपातीच्या पिठात 1 ते 2 चमचे तीळ पावडर मिक्स करणं पुरेसं असतं. त्यामुळे तुमच्या चपात्यांची चव खूप छान लागेल आणि तुम्हाला भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन सुद्धा मिळते. ज्यांची हाडे कमजोर असतील, ज्यांना कॅल्शियमची कमी असेल किंवा अशा स्त्रिया ज्यांच्या मेनोपॉज होऊन गेलाय, ज्यांच्यात कॅल्शियमची कमतरता झालेली असते, अशा सर्व व्यक्तींसाठी तीळ पावडरच्या चपात्या खाणं अत्यंत फायदेशीर असतं. त्याच्यानंतर मित्रांनो, गव्हाच्या पिठात मिक्स करायचा पुढचा पदार्थ तर हाडांनाही फायदा पोहोचवतो, ब्लड शुगरही डाऊन करतो, त्याचबरोबर तुमचं वजन कमी करायला पण अत्यंत उपयुक्त असतो. या पदार्थाबद्दल आता आपण जाणून घेऊयातच, पण त्याच्या आधी जर तुमच्या गुडघ्याची झीज झाली असेल, नी रिप्लेसमेंटचा सल्ला मिळाला असेल तर एकदा आवर्जून जीवन ऊर्जाचा अनुभव घ्या. आज गुडघ्याच्या वेदनेने अनेक जण त्रासले आहेत. अभ्यासानुसार 39% पेशंटचे ऑपरेशन नंतर पण गुडघे दुखतात, पण जीवन ऊर्जात आपल्याच हिलिंग फॅक्टरच्या द्वारे गुडघेदुखीमध्ये मोठा फायदा पोहोचवला जातो. या ट्रीटमेंटवर झालेल्या प्रत्येक रिसर्चमधून गुडघ्यावर होणारे अत्यंत सकारात्मक परिणाम वारंवार समोर आले आहेत. पूर्वी फक्त श्रीमंतांना परवडणारी ही थेरपी जीवन ऊर्जाच्या मदतीने आज सर्वांच्या आवाक्यात आली आहे. त्यामुळेच गुडघेदुखी गंभीर असेल तर वेळ न दवडता आजच जीवन ऊर्जातील तज्ज्ञ डॉक्टरांना संपर्क करा. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊत आपल्या लिस्टमधील चौथा शक्तिशाली पदार्थ जो आहे राजगिरा. राजगिरा हे ग्लुटन फ्री धान्य आहे ज्यात भरपूर प्रोटीन्स असतात. राजगिरा व्हेजिटेरियन लोकांसाठी एक महत्त्वाचा प्रोटीनचा सोर्स असतो. अभ्यासानुसार राजगिऱ्यामध्ये असलेले फायबर्स कोलेस्ट्रॉलला कमी करण्यात मोठी मदत करतात. जर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं असेल आणि जर काही केल्या कोलेस्ट्रॉल कमी होत नसेल तर तुम्ही चपातीच्या पिठात राजगिरा पीठ मिक्स केल्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल सहजपणे कंट्रोलमध्ये राहील. राजगिरा तुम्हाला बाजारात सहज मिळेल. बाजारातून आणून याला गिरणीतून दळून आणायचं आहे. राजगिरा भाजल्यावर राजगिऱ्याच्या लाह्या तयार होतात. आपल्याला लाह्या घ्यायच्या नाहीयेत तर धान्याच्या स्वरूपातला राजगिरा घ्यायचा आहे. 1 किलो गव्हाच्या पिठात 1 कप राजगिरा पीठ मिक्स करा, एवढं पुरेसं आहे. त्यावेळी तुमच्या चपातीला एक वेगळ्या प्रकारची चव येईल जी तुम्हाला नक्कीच आवडेल. राजगिऱ्यामुळे चपातीची न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढेल, प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि वेगवेगळे मिनरल्स मिळतील ज्याने तुमचं आरोग्य कायमस्वरूपी निरोगी राहायला मोठी मदत मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजगिऱ्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर पण नियंत्रणात राहील. मित्रांनो, आता बघूयात आपल्या लिस्टमधील सगळ्यात शेवटचा पदार्थ जो आहे मोरिंगा म्हणजेच शेवगा. शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, त्याच्याबरोबरच कॅल्शियम, पोटॅशियम आणि प्रोटीन हे सर्व जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे शेवग्याची पानं खाल्ल्याने माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अभ्यासानुसार हे लक्षात आलंय की शेवग्याच्या पानांमध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला 25 प्रकारच्या वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण देतात. शेवग्याच्या पानांमध्ये पालकाच्या तुलनेत 25 पट जास्त आयर्न असतं. केळीपेक्षा 15 पटीने जास्त पोटॅशियम असतं. गाजरांमध्ये असलेल्या व्हिटॅमिन ए पेक्षा 10 पट जास्त व्हिटॅमिन ए असतं. दह्याच्या तुलनेमध्ये 9 पट जास्त प्रोटीन असतं. संत्र्याच्या तुलनेमध्ये 7 पट जास्त व्हिटॅमिन सी असतं आणि दुधापेक्षा 14 पट जास्त कॅल्शियम असतं. आजकाल व्हिटॅमिन B12ची डिफिशियन्सी खूप कॉमन झाली आहे. तुमच्यात पण जर ही डिफिशियन्सी असेल तर 2 महिने तुम्ही शेवग्याची पानं म्हणजेच मोरिंगा पावडर खा आणि त्याच्यानंतर ब्लड टेस्ट करा. परिणाम बघून आश्चर्यचकित व्हाल. शेवग्याची पावडर तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात सहज मिळेल. एक वेळच्या चपातीच्या पिठात 1 ते 2 चमचे शेवगा पावडर तुम्ही वापरू शकता. जास्त वापरू नका. लक्षात घ्या, शेवग्याच्या पानांची टेस्ट थोडी तिखट असते, म्हणून सुरुवातीला तुम्ही अर्धा चमचा पावडर वापरून बघा. एकदा का तुम्हाला त्याची चव आवडली, त्याची सवय झाली, मग तुम्ही तिला जास्त प्रमाणात पण खाऊ शकता. तर मित्रांनो, आज आपण कढीपत्ता, जवस, तीळ, ओवा, राजगिरा आणि शेवग्याची पानं बघितली जी आपल्या चपातीला अत्यंत शक्तिशाली बनवतील
आणि रोज खाल्ली जाणारी चपातीच शरीरामध्ये एका औषधाचं काम करेल. आणि जर तुम्ही चपातीच्या ऐवजी भाकरीची किंवा ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी खात असाल तर आणखीनच उत्तम असतं. आणि हे 6 पदार्थ तुम्ही आपल्या भाकरीच्या पिठात सुद्धा मिक्स करू शकता. 1 महिना हा प्रयोग जरूर करून बघा आणि तुमचा अनुभव आम्हाला नक्कीच शेअर करा. व्हिडिओला नक्कीच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमचे गुडघे झिजले असतील, स्लिप डिस्क, सायटिका किंवा गुडघ्याचे कॉम्प्लिकेटेड त्रास असतील तर एकदा जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात येऊन गुडघे आणि मणक्याच्या त्रासांसाठी विशेष रूपाने बनलेल्या नैसर्गिक उपचारांची नक्कीच माहिती घ्या. साल 2009 पासून हाडांच्या वेदनेने त्रस्त हजारो व्यक्तींना जीवन ऊर्जाचा मोठा फायदा झाला आहे. जर योग्य वेळी तुम्ही जीवन ऊर्जाला संपर्क केला तर तुमच्या आयुष्यात ही नवीन आनंद येईल. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.